చిత్రాల మనసు నాది చిన్నగా పోతుంటావా చూడకపోతుంటావా ఇంట్లో చిన్న దాన్ని నేను చిత్రాల దాన్నితో చిన్నలు చూపిస్తావా పిల్లగా ఎక్కడేసి చూడకపోతుంటావా కానకపోతుంటావా నా పిల్లగా ఎక్కడేసి చూడకపోతుంటావా కానకపోతుంటావా. अबे सौरभ, काय बे तुम्ही लोक रीलच्या नादात पडलो, वेड लागले सगळ्याला. अरे भाऊ, तू तर तिरुपतीला गेला होता ना, कधी आला? दर्शन कसं झालं? हे बघ भावा, एकदम मस्त झालं दर्शन. व्यंकटरमणा गोविंदा गोविंदा. हे बघ भाऊ, माझा तर सेट आहे, मला तर जॉब लागला पुण्यात, आता मी कायम तिकडच. तुम्ही बसा बे इथं सोलापूर मध्ये. जे बघेल ते पुणे मुंबई बेंगलोरला जात आहे जॉब साठी. सोलापूरचा विकास कसा होणार बे? अरे दादा, ते तर काय करतील, इथे बेकार राहण्यापेक्षा तिथे गेलेलं बरं ना. रुचिता, तू पण ना, मी नाही काय ते. जरी माझं शिक्षण कमी असलं तरी व्यवसाय चांगल्या पद्धतीने करतो की मी. अरे भाऊ, तू तुझा व्यवसाय सेट केलास, आम्हाला कुठला व्यवसाय? इथल्या सूत गिरण्या, टॉवेल चादर कारखाने, विडी उद्योग इतिहासात जमा झाले तिथं. आणि मला सांग, IT पार्क, मोठमोठ्या कंपन्या सोलापूरमध्ये एक तर आहे का सांग? मग सुशिक्षित लोकांसाठी नोकऱ्या कुठून मिळणार? ते तर आहेच रे, पण आपल्या सोलापूरमध्ये सारखं लाईट जाते, अजून सुद्धा बुधवारी 4-5 तास लोड शेडिंग. ते तर जाऊ दे, नळाला 4 दिवसाआड पाणी पुरवठा होतो, व्यवस्थित रस्ते नाहीत, पर्यटन स्थळ नाही, एखादं उड्डाण पूल होणार म्हटल्यावर सुद्धा त्यावर गेली 5 ते 10 वर्षापासून अजून निर्णय स्थगितच आहेत. विमान सेवा पण नाही. मग सांग, इथं कसं येतील कंपन्या? तुमचं देखील बरोबर आहे भे. परवा आमच्या मित्राला आम्ही स्थळ पाहायला गेलो, तिथे मुलीने मुलाला चक्क सांगितले, तुम्ही पुणे किंवा मुंबईत जॉब करत असाल तरच मी होकार देणार, आणि सासू सासरे मात्र सोलापुरातच राहायला पाहिजे. हे ऐकून मला धक्काच बसला. पण तुम्ही तुमच्या आई वडिलांचा विचार करून बघा, ते कसं राहतील तुम्हाला सोडून इथे. सध्या सोलापुरात 50% आई वडिलांची परिस्थिती अशीच आहे बघ. अबे, आपल्या सोलापुरात दर 5 वर्षे कोणते ना कोणते पक्ष सत्तेत कार्यरत असते, मग अशी विकास कामे जलद गतीने का होत नाहीत? आतापर्यंत एखादी IT कंपनी जर चालू झाली असती ना, तर ते पाहून इतर कंपन्यांनी सोलापुरात येण्याचा पुढाकार घेतला असता. हे बघ, सत्ता कुणाची का असेना, आम्हाला विकास पाहिजे. अगदी बरोबर आहे बघ तुमच्या दोघांचं. अरे, दर 5 वर्षांनी निवडणूक होते आणि मतदानाची टक्केवारी किती, तर फक्त 50%. म्हणजे आपण मतदान या महत्वाच्या कर्तव्याकडे दुर्लक्ष करतो आणि दुसऱ्यांनाच नावं ठेवतो. आपण जर मतदानाचा हक्क बजावला व योग्य व्यक्तीला निवडून दिलं तर आपल्या सोलापूरचा विकास हा नक्कीच होईल. आजचा तरुण उद्याच्या देशाचं भविष्य आहे, आणि तो जर कोसळला तर देशाच्या भविष्याचं काय? अरे मित्रांनो, शांत व्हा, शांत व्हा. मी तुमची व्यथा समजू शकतो. सोलापुरात विमान सेवा सुरू होणार आहे. तसे आपलं सोलापूर शहर स्मार्ट सिटी समाविष्ट आहे. आपण सर्व सुशिक्षित लोक एकत्र येऊन सर्व राजकीय नेत्यांकडून सोलापूरमध्ये IT पार्क, मोठमोठ्या कंपन्या येण्यासाठी आपण सगळे यासाठी प्रयत्न करूया की येत्या पुढील काही काळात यापुढे शिक्षण घेणारी आपली मुलं मुली सोलापुरातच नोकरीला लागतील असा निर्धार करूया. 3,000 आले, 3,000 आले. अगं बाई, माझे पण आले. 3,000 आले, 3,000 आले. हे भाऊ, तुला काय झालं, काय झालं, काय झालं मला सांग. मला ये राव लय लाव, लय लाव, लय लाव, लय लाव, लय लाव, लय राव, लय तुम्ही ये राव, लय लाव, लय लाव, लय लाव, लय लाव, लय लाव, लय. हे काय रे बाबा, हे सर्व महिलांना लाडकी बहीण योजनेचं येड लागले बघ. जीन टपाक डमडम. मग त्यात काय बे, तुला काय झालं? अरे तुला काय सांगू नागेश, माझी बायको सारखं माग लागले बघ माझ्या. या योजनेचं फॉर्म नीट भरलत ना, म्हणजे 3,000 रुपये येतील ना. मग अजून कधी येते 3,000 रुपये? बास बास केले बघ मला तिने. जीन टपाक डमडम.
अबे माझी बायको तर 3,000 रुपये नाही आले तर तुमच्या खिशातूनच घेते अशी धमकी दिली आहे मला. गोली का धोका. अरे नागेश, माझी बायको तर घर कामासाठी कामवाली बाई बघितली आहे आणि तिला पगार कोण देणार म्हटलं तर म्हणे माझ्या मुख्यमंत्री भावाने मला दर महिन्याला 1,500चा पगार चालू केलाय. ते तिला देऊन टाकते म्हणते. चीन तपाक दमदम. मी म्हणतो सरकारने या लाडक्या भाऊजीकडे बी लक्ष द्यायला पाहिजे रे. अरे लाडका भाऊजी, हे काय नवीन योजना? चीन तपाक दमदम. माझी बायको मुख्यमंत्र्याची लाडकी बहीण म्हटल्यावर मुख्यमंत्र्याचा लाडका भाऊजी की बे मी. चीन टपाक डमडम. अय्या माझे 3,000 आले, 3,000 आले, 3,000 आले, 3,000 आले. अगो बाई बाई बाई, अहो हे काय, मी मुख्यमंत्र्यांची सावत्र बहीण आहे का? शेजारणीला 3,000 आले, आपल्या कामवाल्या बाईला सुद्धा 3,000 आले, मला का नाही आले? अरे नागेश, हे काय चमत्कार? अरे माझ्या बायकोच्या खात्यावर 3,000 रुपये जमा झालेत रे आत्ताच. मेसेज आला बघ मला. चीन टपाक दमदम. अबे भावा, माझ्या बायकोचा सुद्धा मला आत्ताच फोन आला बघ. तिला सुद्धा 3,000 रुपये जमा झालेत खात्यात. मी तिला पहिलंच सांगितलो 3,000 आले की 1,500 तुझे 1,500 माझे. बुक्कीत टेंगोळ. भावा चल मग मजा करूया, चमेलीच्या हवेलीला जाऊया. हा चल चल. आज दमदम. ఇప్పుడు మన తెలుగు గానే రా. अरे तुम्ही लोक मुख्यमंत्री म्हणजे लाडकी बहिणी योजना यावर चेष्टा मस्करी करता. लाडक्या बहिणीसाठी दिलेल्या पैशाचा गैरवापर करता तुम्ही. एखाद्या गरीब व्यक्तीला हीच रक्कम किती महत्वाची आहे हे तुम्हाला माहित आहे का? फुल न फुलाची पाकळी म्हणून, अरे एक आधार म्हणून सरकारनं लाडक्या बहिणीसाठी ही योजना काढली. तुम्ही त्याची थट्टा मस्करी करता. सरकार बरोबर नाही म्हणता. सकाळी 7 वाजता उठून लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरायला निघाला. विसरलात का तो दिवस? माफ करा साहेब आम्हाला, आमचं चुकलं. आप मेरे साथ ऐसा नहीं कर सकते अंकल, प्लीज अंकल, प्लीज अंकल, नहीं अंकल, नहीं मत करो, प्लीज मत करो अंकल, अंकल मत करो कोलकाता डॉक्टर रेप केस, बदलापूर स्कूल रेप केस, रत्नागिरी नर्सिंग स्टुडंट रेप केस. जिकडे पहा तिकडे टीव्ही, मोबाईल, वर्तमानपत्र बलात्कार बलात्कार हेच ऐकू येत आहे. महिलावर होणारे हे अत्याचार पाहून खूप भीती वाटते आता. अहो, ते तिकडे कुठेतरी घडलंय, तुम्ही कशाला घाबरता? म्हणूनच म्हणते मुलींनो, रात्री उशिरा बाहेर फिरू नका, आपली संस्कृती जपा, मोबाईलचा अतिवापर करू नका. मुलगी शिकवा मुलगी वाचवा असे म्हणतात, पण बंगालमध्ये पहा काय झालं. मुलगी शिकली पण मुलगी वाचली नाही. अगं आई, तू असं कसं बोलतेस?
तुम्ही असेच विचार करत बसलात तर उद्या समाजात कोणीच कोणाच्या मदतीला धावूनच येणार नाही ग. किती वेळा मुलींना दोष देता, बाहेर फिरू नका, हे करू नका, ते करू नका. अजून किती दिवस स्त्रियांनी भेदरलेल्या शेळीसारखं जीव मुठीत धरून जगायचं. एकदा मुलांना पण सांगा, कसं वागावं, कसं राहावं, स्त्रियांचा आदर करावा. सावित्रीबाई फुले, झाशीची राणी, अहिल्यादेवी यांचे गोडवे गाताना त्यांनी सोसलेल्या यातनातून आपण काय शिकलो हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा, म्हणजे नक्कीच तुम्हाला उत्तर सापडेल. एखाद्या बलात्कार प्रकरणात मुलीचा जीव गेल्यावर मेणबत्ती जाळून श्रद्धांजली वाहतो. एकदा त्या गुन्हेगाराला त्याच मेणबत्तीने जाळून बघा, मग पुन्हा कधीच कोणत्याच मुलीसाठी मेणबत्ती जाळण्याची वेळ येणार नाही. इथून पुढे जर कोणी महिलांची छेड काढली किंवा अब्रू लुटण्याचा प्रयत्न केला आणि अशा घडलेल्या घटनेत त्या महिलेला न्याय मिळाला नाही तर याद राखा, शिवविचार हाती घ्यावे लागतील. प्रत्येकाच्या हातात तलवारी असतील आणि प्रत्येक नराधमाचा चौरंगा होईल. जागे व्हा, शिवविचार आठवा. बेटा, मी तुझा राग, तुझ्या भावना सगळं समजू शकतो, पण त्यासाठी पोलीस प्रशासन, न्याय व्यवस्था तत्पर आहे. अशा प्रकारे आपण कायदा हा आपल्या हातात घेऊ शकत नाही. अहो पप्पा, जरी एखाद्या गुन्हेगाराला अटक झाली तरी 10-15 वर्ष त्याच्यावर केसच चालतो आणि तो पुन्हा बाहेर आला की पुन्हा अशी अश्लील कृत्य करतो. अशा घटना घडायलाच नकोय पप्पा, अशा घटना घडायलाच नको. हे देवा, पुन्हा कुठे काय घडतंय? आई जगदंबे, जगत जननी, आई आदी माया पराशक्ती, उठ चंडिके, उगार मूठ आणि तूच थांबव आता तुझी लूट, तूच थांबव तुझी लूट. सोडणार नाही, मी तुला सोडणार नाही. अशा पापींना भस्म करून टाकेल. मी जगदंबा, मी महिषासुरमर्दिनी, मी भगिनी, मी अर्धांगिनी, मी माता, अशा अनेक रूपात आहे मी. धर्तीवरील सर्वांची काळजी करण्यासाठी कुणावरही संकट आले तर मी धावून येणारच. ज्याच्या पापाचा घडा भरेल त्याला मी शिक्षा करणारच. पाहिलात ना मंडळी, जसे कर्म तसे फळ मिळते. आपल्या मुलांना लहानपणापासूनच चांगल्या संस्काराचे धडे देऊया. आपल्या धर्माचे रक्षण, स्त्रीचे रक्षण आणि देशाचे रक्षण कसे करावे ते समजावून सांगूया. म्हणजे कोणतीच व्यक्ती महिलांकडे वाईट नजरेनं पाहणार नाही. बलात्कार अशा प्रकरणांना आळा घालूया. मला काय करायचंय, मी काय एकटाच आहे का? सरकार पाहून घेईल. अशा गोष्टी करू नका. एकजूट व्हा. आपला देश, आपला धर्म, हिंदू सनातन संस्कृती जपा. तुमची एकी या देशाला मजबूत बनवेल. कारण पाहिलात ना परवा बांगलादेशात हिंदूंना किती त्रास सहन करावा लागला ते. अहो, निष्पाप हिंदू मारले गेले. सण उत्सव जयंतीमध्ये डीजेवर पैसा अवश्य खर्च करा, पण त्याही पेक्षा दुपटीनं देव, देश, धर्म रक्षणासाठी तसे समाजाला जागृत करण्यासाठी जे काही करता येईल ते निश्चित करा. लक्षात ठेवा, धर्म टिकला तरच धार्मिक सोहळे आपण करू शकणार आहोत. शक्ति हमें दे न दाता, मन का
वा